माझे नाव केतन दत्तात्रय नेरुरकर. मी डोंबिवलीमध्ये स्थित साने गुरुजी सेवा मंडळ या संस्थेचा खजिनदार आहे. साने गुरुजी सेवा मंडळ डोंबिवली हे माझ्या वडिलांनी म्हणजे कैलासवासी दत्तात्रय रामकृष्ण नेरुरकर यांनी 70च्या दशकात स्थापित केले होते. आज साने गुरुजी सेवा मंडळ हे पांडुरंग विद्यालय, रावी नेरुरकर हायस्कूल व रावी नेरुरकर कनिष्ठ महाविद्यालय असे संकुल चालविते. बाबांनी ही शाळा बहुजन वर्गातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून हे स्थापित केली होती. बाबा साने गुरुजींचे चाहते होते असे म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणूनच संस्थेचे नाव देखील साने गुरुजी सेवा मंडळ. माझ्या वडिलांनी म्हणजेच कैलासवासी दत्तात्रय रामकृष्ण नेरुरकर यांनी ही संस्था व ही शाळा तसेच रावी नेरुरकर हायस्कूल हे आपली बँक ऑफ इंडियातली नोकरी सांभाळून केली. त्यांना या प्रवासात अनेकांची साथ लाभली, जसे की माझे काका पांडुरंग कैलासवासी पांडुरंग नेरुरकर व इतर बरेच या उपक्रमात त्यांना साथीदार होते. आज मला गर्वाने सांगायचे वाटते की ही मराठी शाळा हजारो विद्यार्थ्यांना एक आशा देऊन गेलेली आहे. आज हजारो मुलं या शाळेतून चांगलं शिक्षण घेऊन गेलेले आहेत समाजात. त्याबद्दल मला खूप बाबांबद्दल आणि बाबांनी केलेल्या कार्याबद्दल खूप अभिमान वाटतो. बाबांचं नुसतं साने गुरुजी सेवा मंडळ नाही, तर बाबा राष्ट्रसेवा दलाचे देखील एक सैनिक होते. नाथपै स्मृती संस्था, युसुफ मेहर सेंटर, धडपड व्यासपीठ, अस्वस्थ मित्र मंडळ व साने गुरुजी कथामाला ही देखील बाबांनी डोंबिवलीमध्ये चालू केली. आज मागे वळून पाहता मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे आणि बाबांचे कार्य हे बाबांचे विचार हे जपून ठेवण्यासाठी गेल्या वर्षी जेव्हा त्यांचे निधन झाले फेब्रुवारी 2025 मध्ये, तेव्हा त्यांच्या काही मित्रांनी असे सुचवले की त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्याचा एक रेकॉर्ड आपण तयार केला पाहिजे आणि पुस्तक स्वरूपात ते लोकांसमोर आणले पाहिजे. 20 जून 2026 रोजी त्यांच्या नावाचं त्यांना समर्पित एक पुस्तक समर्पण या पुस्तकाचे प्रकाशन आपण केले. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते, जसे की प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कांबळे हे होते, जे माजी राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर आमच्या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष म्हणजेच ॲडव्होकेट समीर पाटील व विद्याधर बुसकुटेजी व विंदा मुसकुटे मॅडम या देखील असे नामांकित लोक सुद्धा उपस्थित होते. जीवराज सावंत जे राष्ट्रसेवा दलाचे एक सैनिक आहेत आणि बाबांचे मित्र आहेत, त्यांनी ह्या पुस्तकाचे संपादन केलेले आहे. संपादक म्हणून त्यांनी ते हे कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर 21 जून रोजी आम्ही रक्तदान शिबिर देखील शाळेच्या प्रांगणात ठेवले होते, ज्यात जवळजवळ 27 डोनर्स यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाच्या आधी आम्ही असे ठरवले होते की शाळेतर्फे काही स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात याव्या, जसे की किल्ले स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व इतर काही स्पर्धा सुद्धा आयोजन केल्या होत्या. त्यांचे सुद्धा पारितोषिक वितरण या कार्यक्रमातच झाले. बाबांनी जे हे कार्य सुरू केले आहे आणि मराठी शाळा ही जी चालू केली बाबांनी, आम्ही त्यांच्या विचारांना धरूनच ही शाळा पुढे चालवत राहू यशस्वीरित्या, ही मी आशा ठेवतो आणि ह्याची मला जवळ खात्रीच आहे की आम्ही हे कार्य पुढे नेत राहू. धन्यवाद.